हा अट्टहास कशासाठी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। केजचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण आणि हालाहाल करून या ठिकाणी माणुसकीला काळेमा फासवणारा हा प्रसंग खून त्या ठिकाणी करण्यात आला। एक सामूहिक कृत्य या ठिकाणी आहे आणि ज्या प्रकरणातून हे प्रकरण घडलं त्याचं मूळ प्रकरण हे खंडणी प्रकरणच आहे असं वारंवार संतोष अण्णाचे भाऊ धनंजय देशमुख या ठिकाणी सांगत आहेत। मात्र हा तपास ज्या दिशेनं सुरू आहे, ज्या गतीनं सुरू आहे, त्या बाबतीमध्ये काहीशी परिस्थिती समाधानकारक असली तरी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे, अनेक शंका कुशंकांना जागा घेणारी आहे। समाधानकारक बाब ही आहे की या प्रकरणाचा तपास CID करते, समाधानकारक बाब ही आहे की या प्रकरणाचा तपास SIT करते, याशिवाय न्यायालयीन चौकशी देखील केली जात आहे। मात्र काही प्रश्न, काही शंका या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। या प्रकरणामधील एक आरोपी विष्णू चाटे जो राष्ट्रवादीचा केज तालुक्याचा तालुकाध्यक्ष होता, म्हणजे राजकीय हस्ती ती आहे, आणि त्याच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणीचा फोन अवादा कंपनीच्या सुनील शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला केला होता, तर हा फोनच गायब आहे। मग इथं प्रश्न निर्माण होतो की तपासाची कडी ही कशी उलगडणार। या प्रकरणामध्ये विष्णू चाटेवर एक कलम वाढवण्यात आलेला आहे की त्यानं पुरावा नष्ट केलेला आहे म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडला ज्यावेळेस तो सरेंडर झाला त्यावेळेस त्याला न्यायालयामध्ये सादर केलं, तर न्यायालयानं त्याला 14 दिवसाचा PCR दिला। त्यानंतर त्या ठिकाणी त्याला MCR देण्यात आला। मात्र पुन्हा SITनं त्याला ताब्यात घेतलं, SITनं त्याच्यावर मकोका लावला आणि पुन्हा न्यायालयात सादर केला असता त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली। परवा ही पोलीस कोठडी संपली आणि पुन्हा त्याला न्यायालयात सादर केलं असता तिथं पोलिसांनी असं सांगितलं की याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे। खरी शंका इथंच निर्माण होते। पोलिसांनी जरी त्याच्या तपासाचे अधिकार राखून ठेवले असले तरी तपास संपला का हा मूळ प्रश्न निर्माण होतो। वाल्मिकचा आणि खून प्रकरणाचा काही संबंध आहे का याची कडी अद्याप उलगडलेली नाही। बरं, अनेक फुटेज या ठिकाणी समोर आहेत। जे खंडणी प्रकरण झालं आणि जे खुनातील आरोपी आहेत ते वाल्मिक कराड सोबत विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला गेल्याचं फुटेज हे समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल झालेलं आहे आणि यामध्ये बरेचसे आरोपी हे वाल्मिक सोबत आहेत। मग हे फुटेज पोलिसांनी कोर्टात सादर केलं का नाही हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो। याशिवाय 302 मध्ये त्याचा सहभाग आहे किंवा नाही याचाही अद्याप उलगडा झालेला नाही। विष्णूचा फोन सापडत नसल्यामुळं वाल्मिकचा सहभाग किती कशा प्रकारे आहे हेही अजून समोर आलं नाही। आणि गंभीर बाब म्हणजे केजच्या एका पत्रकारानं शोधपत्रकारिता राबवून त्यानं अनेक फुटेज त्या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि या फुटेजमध्ये गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत की वाल्मिक हा 31 डिसेंबरला शरण आला, तर 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यामधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। आणि गंभीर बाब म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून अशा प्रकारचे फुटेज हे समोर आले। त्यानं अगोदर जेवण केलं आणि नंतर डिझेल भरलं। तर बीडच्या मांजरसुंबा येथील एका हॉटेलमध्ये त्यानं जेवण केलं, एका पेट्रोल पंपावर त्यानं डिझेल भरलं। याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाक्यावर रात्री 1:36 पास झाल्या या गाड्यामध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे। तसेच या आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे। पुण्यातील
पाषाण येथे CIDच्या ऑफिसला शरण येण्यासाठी ज्या गाडीतून वाल्मिक कराड आला ती गाडी त्या स्थापित होती. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जिचा नंबर MS 23BG 2231. ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर आहे. शिवलिंग मोराळे याने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली होती आणि त्यात तो बोलला होता की मला तिथं अण्णा येणार असं कळालं आणि मग मी पुण्याला गेलो. मला CIDचं कार्यालय माहीत नव्हतं. विचारित गेलो आणि अण्णा एका बारक्या गाडीतून आले आणि त्यांना मी दिसल्यावर त्यांनी मला आवाज दिला. मला धक्काच बसला आणि ते म्हणाले या बारक्या गाडीत मला बसता येत नाही, मला CIDला नेऊन सोड. आणि त्यांच्यासोबत लोक होते, मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांना CID ऑफिसला नेऊन सोडलं अशी मुलाखत या शिवलिंग मोराळेनं दिली होती. आणि माझी गाडी ती इथल्याच छत्रपती संभाजीनगरच्या शोरूमला होती असंही तो धडधडीत खोटं बोलला आहे. आता गाडी 30 तारखेपासून वाल्मिकसोबत दिसते. मग त्याची गाडीही CIDनं या ठिकाणी सील केलेली आहे, परंतु त्याला अद्यापही ताब्यात घेतलेलं नाही. कारण आरोपींना मदत करणारा हा देखील आरोपीच असला पाहिजे. याशिवाय म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचं वाल्मिकला आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये आणखी बरेचसे खुलासे होणे बाकी आहे. याशिवाय मंत्री धनंजय मुंडे यांची व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, टर्टल लॉजिस्टिक लिमिटेड, जगमित्र शुगर मिल्स यामध्ये सुद्धा वाल्मिक भागीदार आहे. एवढंच नाही तर अंबेजोगाईच्या पूस येथे त्यांच्या नावे संयुक्त सातबारा आहे, ज्यात 88 एकर क्षेत्र वाल्मिकांना आणि या मंत्र्याच्या नावे आहे. राज्यभरात हे कळतंय की वाल्मिक येणार आहे, शरण येणार आहे. बीडच्या एका वर्तमानपत्रात बातमीसुद्धा छापली जाते. मग पोलिसांची एवढे पथक असताना त्यांना ही बातमी का कळत नाही, ही मोठी एक शंका निर्माण होते. राज्यभरातून 150च्या आसपास गाड्या, विशेषतः परळीतून मोठ्या संख्येनं गाड्या पुण्याच्या CID ऑफिसच्या बाहेर येतात आणि पोलिसांना याची कानोकानी कुठलीच खबर लागत नाही. गंभीर आहे. आता वाल्मिकनं त्याचा जामीन अर्ज मागे घेतलेला आहे. त्याचा जामीन अर्ज वकिलांनी केला होता. त्यावर 2 सुनावण्याच्या तारखाही झाल्या आणि 23 जानेवारीला त्याची सुनावणी होती. मात्र सुनावणीपूर्वीच वकिलांनी त्या बिनशर्त माघार घेतला आहे. आता त्या पोटदुखीच्या निमित्तानं तो हॉस्पिटलमध्ये आहे. त्याचे चांगले ग्राउंड गोळा करण्याचा प्रयत्न होतोय की काय अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण भुजबळांनी हेच केलं, त्यांच्या छातीत कळ आली आणि मग त्यांनी त्या मेडिकल ग्राउंडवर त्या ठिकाणी जामीन मिळवला. तर अशा अनेक प्रश्न, अनेक शंका आहेत, अनेक तपास बाकी आहे. मात्र न्यायालयीन कोठडीत नेऊन आणि मेडिकल ग्राउंडच्या बेसवर जर वाल्मिक बाहेर आला, त्याला जामीन जर मिळाला, तर मग तपासाचं पुढे काय होणार असे असंख्य प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत. यात कोणाचा राजकीय दबाव आहे का, हाही प्रश्न समोर येतोय. आणि दबक्या आवाजात बीडमध्ये चर्चा आहे की काही पोलीस अधिकाऱ्यांना वाल्मिकनं बुलेट आणि iPhone दिले, म्हणजे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. अजून परळीतलं एकही व्यक्ती बोलायला तयार नाही. एक मात्र सत्य आहे की या साऱ्या प्रकरणाहून संतोष अण्णांना खरोखरच न्याय मिळेल का, ही एक शंका निर्माण झालेली आहे.